त्याच्या बायकोनी घेतलेल्या चुकीच्या निर्णयाला त्यांनी पाठिंबा दिलाय, त्या बोलणार मी. नशिबाने मिळालेल्या गोष्टींचा एवढा सोस ठेवू नये. ते आपलं कधी नव्हतंच असं म्हणायचं सतत, म्हणजे माणूस पुढे जातो. ज्या घरात काल परवा आपल्याला भिकारी म्हणून संबोधलं गेलं, पुन्हा त्यांच्याचकडे हात पसरायचे. अगं पण मी अशा साडीत तुला शेतावर जाऊ द्यायची नाही. जावई बापूंना कळलं तर काय म्हणतील? दादा त्याची माफी मागत होता. येऊ म्हणतो कसा, दादा माझी नाही बायकोची माफी माग. आई शपथ. ए दात काढायला काय झालं? कधी मला परकर पुलक्यात पाहिलं नाही का? जर भाऊजींनी हिला कपड्यात बघितलं ना तर म्हणतील कुठे येऊन फसलो काय माहिती. त्यांनी मला पहिल्यांदा याच कपड्यात पाहिलं होतं. कळलं? परत बघायला सांग की, नाही डोकं बडवून घेतलं तर बघ. हे फाटक्या, तू नको बोलू. तुझ्या कमरेवर चड्डी तरी राहायची का? जानकी, अगं गमतीत ठीक आहे, पण अशी तू शेतावर जाऊ नगस. लोक काय म्हणतील? का? काय म्हणतील? आणि जे म्हणायचं ते म्हणू देत. उलट म्हणतील बघा मुंबईमध्ये जाऊन गावाची माती नाही विसरली. कशाचं काय? एकाचं दोन करत बातम्या मुंबईपर्यंत जातील. जाऊ दे की, जाऊन जाऊन कुठवर जाणार आहे? हो ना, बघूया. मी सगळीकडे फिरणार आणि जोवर इकडे आहे ना तोवर रोजच कपडे घालणार. एक दिवस तरी घालून दाखव. हे शाण्या, तू नको बोलू. तुझ्यासारखं नाहीये माझं उठल्या उठल्या चॉकलेट वाला दूध पाहिजे म्हणे. सारखं सारखं तेच नको काढू, कळलं का? का? काढणार, सारखं सारखं तेच काढणार. आणि इकडेच नाही तिकडे जाऊन आत्याबाईंना सांगणार, वामन दादांना सांगणार. त्यांनी तुला डोक्यावर चढवून ठेवलंय ना. जा बाई जा, पण लवकर ये. हे बघ, चावडीवर जाऊ नगस, घाटावर जाऊ नगस आणि पारावर बी जाऊ नगस. अगं मग कुठे जाऊ? मी सगळीकडे जाणार. ए माझं पैशाचा डबा दे. तूच कुठं तरी ठेवलायस ना? गण्या चल 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 चल. अगं म्हणता, अरे थांब काय तर. अगं म्हणते पैशाचा डबा. अगं म्हणते थांब की जरा. नरसिंहा, मला थोडं तुझ्याशी बोलायचंय. मला माहिती आहे तुला काय बोलायचंय ते. परशू जे बोलला ते खरं आहे. तो नेहमी जे काय बोलतो त्यावर मी विश्वास ठेवतेच असं नाही, पण आज तो ज्या पद्धतीने बोलला त्याबद्दल विचार करावासा वाटला मला, म्हणून बोलायला आले तुझ्याशी. तुला जे काही बोलायचंय ते स्पष्ट बोल. वामन कसा आहे हे तुला माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. त्याचा स्वभाव, त्याचं बोलणं चालणं, त्याचा कधीही कुणाला त्रास झालेला नाही. आता बाई, वामनला मी जे बोललो ते कदाचित त्याच्या मनाला लागलं असेल, पण त्यातला एकही शब्द त्याला उद्देशून नव्हता. त्यानेच तो स्वतःच्या मनाला लावून घेतलाय. अरे पण तू समजुतीने घे ना. अहिल्याची चूक असली तरी तिला समजावणं फारसं अवघड नाहीये. ती काय जास्तीत जास्त बडाबडा बोलेल, नाही तर 2 दिवस गप्प बसेल. पण वामनचं तसं नाहीये. काय करेल तो? सांग ना, काय करेल? फार फार तर 2 दिवस दारू पिऊन झिंगून घरी येईल, मनाचे श्लोक म्हणेल किंवा आपल्याला उपदेश करेल. नाही, या वेळेला तो रागावलेला नाहीये, दुखावला गेलाय. हे बघा ते बाई, माझ्याकडे एवढा वेळ नाहीये. बरीच कामं पडलेली आहेत, त्यामुळे या घरगुती गोष्टींमध्ये लक्ष घालायला मला खरंच वेळ नाही. त्यामुळे आपण ह्या विषयावर बोलायला नको. ताई तू कुठे पुरला होतास नक्की? हे काय इथंच. कशावरून? कशावरून म्हणजे? मी काय फक्त पैसे नव्हते पुरले, त्याच्याबरोबर माझी स्वप्न पण पुरली होती मी. ताई हा पण पैसे वाढले असतील का ग? ए मी काय पैशाचं झाड नव्हतं लावलं. पण बाबा तर नेहमी म्हणतात की मातीत काय पण पुरा त्याचं नेहमी सोनंच होतं.
बघूयात ना आपल्या पैशाचं काय झालं असेल ते. डबा सापडला. तुझ्या डब्यात टलाई पैसे आहेत. त्यातून घे की बाबांना बैलजोडी. अरे येड्या, त्यातून कशी बैल येणार? का आपण बैला घेतली तर आपण श्रीमंत नाही होणार. गण्या येडी होते ना रे मी. म्हणजे अजून पण आहेच, पण ताई तू आधी लई भारी होतीस आणि आता पण भारीच आहेस. आज माझ्याबद्दल चांगलं कसं काय बोलायला लागला? कारण तू चांगलीच आहेस. जगातली 1 नंबरची ताई आहेस तू. अरे सगळ्याच भावांना वाटतं की आपली ताई जगातली 1 नंबरची ताई आहे म्हणून. नाही पण हे खरंच आहे. जेव्हा मी धरणाच्या कामावर जायचो ना तेव्हाच मला कळलं होतं की दगड फोडणं खूप सोपं आहे पण तुझ्याशिवाय राहणं नाही. आणि तुझं लग्न होईल तेव्हा? लग्न झाल्यावर मी माझ्या बायको बरोबर राहीन. तुला देईल सोडून. काय? गड्या, सांगेन झोपून काढते आता. कुठे पळतो? हे बघ, हे काय? आजही पेपरमध्ये काही बातमी आली म्हणून तुम्हाला झापलेलं दिसतंय. भाषेचा वापर ना तू गरजेपुरताच करत जा. मग सकाळी सकाळी पेपर माझ्या समोर का टाकताय? बघ ना जरा, रिअल इस्टेटच्या काही जाहिराती आहेत त्यात. तुला कुठल्या एरियात राहायला आवडेल ते सांग मला. हे सगळं कशासाठी? कारण आता खूप विचार करून मी हा निर्णय घेतलाय. आता आपण ह्या घरात राहायचं नाही. आपण दुसरीकडे राहू. एखादा 1 BHK भाड्याने मिळतो का बघूया. आपल्या दोघांसाठी तेवढा पुरेल. हे बघा, तुम्ही खूप चिडलायत हे माहिती आहे मला, पण म्हणून एकदम 1 BHK? हे बघा, मला काय वाटतं, तूच म्हणत होतीस ना आधी की वेगळं व्हायचंय म्हणून. भाड्याचं घर शोधण्यासाठी वेगळं व्हायचं नव्हतं मला. आणि जर का वेगळंच व्हायचं असेल तर आपण आपला हिस्सा. वामन, वामन तू कुठेही जाणार नाहीयेस. हे बघ, शब्दाला शब्द लागून झालेला वाद होता तो. त्याच्यासाठी इतकं टोकाला जायची काहीच गरज नाहीये. आज पैसेही घेतले नाहीस तू आणि यापुढे कधी घेणारही नाहीये. द्यायचेच असतील तर ते पैसे कुठल्या तरी भिकाऱ्याला दे. निदान तो दुवा तरी देईल. वामन, हे फार होत आहे. हाच आवाज कधी मोठ्या भाऊजींवर चढवला असता ना तर आज ही वेळ आलीच नसते. त्यांच्या वागण्याबद्दल जर का त्यांनी आमची माफी मागितली 1 तर. मिनिट, त्याची काहीच गरज नाही आहे. मी असं कधीही म्हणालेलो नाही. दादानी आपली माफी मागण्याचं काहीच कारण नाही. आणि दादा म्हणतो त्यात तसं काही चुकीचंही नाही आहे ना. आत्तापर्यंत होतोच ना मी नालायक. पण यापुढे नाही. म्हणजे आत्या, हे घर मी सोडून जाणार आहे. फक्त वामन म्हणून. किल्लेदार हे आडनाव इथेच ठेवून. आता यापुढे जे काही करायचं ते स्वतःच्या जीवावर. आणि तिला हवं असेल तर माझी बायकोही माझ्याबरोबर यायला माझी हरकत नाही.
गे पुरी हा काय तुझा अवतारा ये पुरी आता तू नुसती या सुभान पवाराची लेख नाहीस तर किल्लेदाराची थोरली सून आहेस अगं अख्खा गाव तुझ्याकडे गावची माऊली म्हणून बघतो या हे मी नाही केलं, हे याने केलं. आई शपथ, गावची माऊली खोटं बोलते बघा. आता जाऊ द्या की, किती बोलशाल पोरीला? अजून मातीत खेळायचं वय हाय की तिचं. हे पुरी तू तुझ्या हातात काय माझा पैशाचा डबा आहे. पैसे जमा करायचे असतात त्याच्यात. ती तुम्हाला बैलजोडी घेऊन देणार होती, पण या पैशातून खेळण्याची पण बैलजोडी नाही येणार. हो का? ये गाण्या अरे बैलजोडी तर नाही पण तिच्या मनात तो आहे ना मला बैलजोडी घेऊन द्यायचं हेच माझ्यासाठी लय मोठं आहे. अरे ती मलाच काय अख्ख्या गावाला बैलजोडी घेऊन देईल. तुम्ही आता बोलण्याकडे लक्ष नका देऊ. एक दिवस मी तुम्हाला बैलजोडी घेऊन देणारच आणि यांचे नाही, माझ्या पैशाने. माझी पोरगी बघितलं. अगं बाई, बरी आठवण झाली. अगं जावई बापूंचा फोन येऊन गेला. केव्हा? अगं मगासपासून 2 वेळा येऊन गेला. जा आधी फोन कर. रकमे हा? अगं जेवणाची तयारी झाली का? अगं माझी पोरगी लई दिवसाने आली या. अहो झाली म्हणजे ते काय मला सांगायला पाहिजे वय? अगं जानकी, अगं बाहेर कुठं चालली? यांना फोन करायला. अगं पण मग बाहेर आले. जाऊ दे की तिला. तुझं पण मी जेवणाचं बघते. होय होय गाण्या, मला सांग तुझी शाळा कवडी आहे? लई मोठी शाळा आहे. काय ग इतका वेळ फोन करतोय, आई सारखं मला सांगते बाहेर गेले, आत्ता येईल मग येईल, आणि आत्ता फोन करतेस? अहो ते जरा खूप दिवसांनी मोकळा वेळ मिळाला ना, म्हणून जरा शेतामध्ये गेले होते. खूप उलटलोय आम्ही. आणि मी की नाही आज परकर घातलंय. काय सांगतेस? मग त्याच कपड्यांमध्ये इथे निघून ये. मला पाहायचंय तुला, ज्या कपड्यांमध्ये पहिल्यांदा तू या घरात आली होतीस. हो काय बोलताय? हळू बोला ना, कोणी ऐकलं म्हणजे. ऐकू दे की, माझ्या बायकोशीच बोलतोय ना, मग त्यात दुसऱ्याचा संबंध काय? बरं आत्याबाई काय म्हणताय? हे बघ, मला माहितीये तू हे सगळे विषय बदलण्यासाठी बोलतेस. आत्याबाईंची तब्येत ठीक आहे, आणि मी काय सांगितलं ते लक्षात ठेव. परकर पोलकं घेऊन यायचंच म्हणजे यायचंच. मी काय असे परकर पोलक्यामध्ये तिकडे येऊ का? मी सांगितलं ना, ठरलं, यायचं म्हणजे यायचं. बरं आता तुम्हाला वाटतं तर मी येते घेऊन, पण तिकडे सगळं ठीक आहे ना? कसं सगळं व्यवस्थित असेल? का काय झालंय? म्हणजे घरची लक्ष्मीच जर घरात नसेल तर सगळं व्यवस्थित कसं असेल? त्यामुळे लवकरात लवकर निघून ये. इथे सगळे वाट पाहत आहेत तुझी, आणि मीही. बरं ठेवते. आत्या काय झालं ग? डोकं दुखते? हा कसं टेन्शन घेतलं काय? मला सांग काय झालं? अरे बाबा, मला काही झालेलं नाहीये. मग माझा काळजाचा तुकडा, माझा वामन हे घर सोडून जायच्या गोष्टी बोलतोय. कुणी भरवलं त्याच्या डोक्यात हे सगळं? अहो, दुसरी कोण? त्याची बायको. अरे पण त्याला कोणीतरी जाऊन समजवायला नकोय का? तू तरी जा. मी काय समजवणार? मी म्हणजे त्याच्या लेकी आहे, चपलाचा स्टँड. दुसरं काय आपल्याला ऐक आहे का? हा दादाला सांगतो. दादाला सांगू? नरसिंह या बाबतीत एक शब्द सुद्धा बोलायला तयार नाहीये. काय करायचं काय मग आता? तू ते टेन्शन घेऊ नको. तू पाणी पी बघू पहिला. हा उगा तुला आणि काहीतरी व्हायचं आहे की नाही? तू आपलं टेन्शन घेऊ नको. मी एक काम करतो, दादाला जाऊन सांगतो. एक गोष्ट लक्षात ठेव, जो परशुराम आहे की नाही, तोपर्यंत किल्लेदारांचं घर तोडू देणार नाही. तू पाणी पी. मी आलो, दादाला सांगून येतो.
दादा दादा लवकर चल. अरे लवकर चल, तिकडे बघ काय झालंय. काय घाई लागली तुला? अरे बाबा, वाढ वडिलांपासून जी गोष्ट झाली नाही ती वामण्या करायला निघालाय. परशू काय झालंय स्पष्ट बोलशील का? अरे स्पष्टच बोलतो. वामण्या आणि अहिल्यानी आपली सेपरेट चूल मांडायचं ठरवले. आत्याबाईंनी समजावला गेलो तर आधवत होता, बोलला आत्याबाईला. वामनला वेगळं व्हायचंय? मला काहीच बोलला नाही तो. आता काय बाबा, त्याच्या लेखी तुझी किंमत 0. म्हणजे त्याच्या लेखी. अरे त्याच्या लेखी त्याच्या बायकोचा तू फक्त विरोधक आहेस, भाऊ बिऊ काय नाही. मला बोलावं लागेल वामनची. नको रे बाबा, उगा त्या तोंडाला लागू नको. आत्याबाई गेली होती तर तिला म्हणला म्हातारे ठेरडे असं म्हणला तो. मग आत्याबाईला टेन्शन आलं, चक्कर आल्यासारखी झाली. तिला डायनिंग टेबला जवळ बसवलं आणि तुला धावत सांगायला आलो. त्याला जर घर फोडायची भाषा करायची असेल तर मलाही ती कळते. आणि एक वेळ तो मला काहीही बोलला तरी मी ते खपवून घेईन. पण आत्याबाईचा अपमान नाही सहन करू शकत मी. परशुराम, किल्लेदारांचा आणखीन एक बुरुज आज ढासळणार. तुम्हाला कळत कसं नाही? आपण जर का हे घर सोडून गेलो ना तर आपले सगळे हक्क जातील. तसंही घरच्यांना हेच हवंय. या घरातल्यांच्या उपकारावर जगण्यात आता मला काहीही स्वारस्य नाही. तर उपकार कसले? तुम्हीही विष्णुपंत किल्लेदारांचे चिरंजीव आहात, तेही औरस. इथे तर अनौरसही डोक्यावर चढून बसले. अहिल्या, आपण फक्त आपल्याविषयी बोलूया. इतरांना काय वाटतं, इतर कोण कसं वागतात ह्याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही, काहीही संबंध नाही. ठीक आहे, मग जर तुम्हाला घराबाहेर पडायचंच असेल ना तर आपण आपला हिस्सा घेऊन बाहेर पडू. काय बोलतीयस तू? ज्या घरात तुला आणि मला भिकारी असं संबोधलं गेलं तिथे कसले अधिकार मागतीयस? मी या घरातनं बाहेर पडणार आहे. तुला जर माझ्याबरोबर यायचं असेल तर ठीकच आहे, पण नसेल तर तूही मोकळी आहेस. तुझ्या या वाटण्या बिटण्या जे सगळं चाललंय ना, तोपर्यंत मी या घरात थांबणार नाही. वामन, वामन, अच्छा, म्हणजे वाटण्या मागण्यापर्यंत मजल गेली तर तुझी. एक मिनिट भाऊजी, उगीच अर्थाचा अनर्थ करू नका. हे असं काहीही बोलले नाहीये. माझ्या कानाचे पडदे शाबूत आहेत अजून. दादा प्लीज. लहानपणापासून तुला माझ्या मुलासारखा वाढवला आणि या वयात जाणीवही करून दिलीस की लहानपणापासून तू माझ्यावर उपकार करत होतास. माझ्या ह्या बोलण्याचा असा राग काढलास तू. घर फोडणार आपलं. मी? हाच पराभव आहे दादा माझा. मला लहानपणापासून वाढवला म्हणतोस, मग तुला असं वाटलंच कसं की हे घर मी फोडेल? मला या घरातला एकही पैसा नको. या घरात मी राहत होतो तुझ्यासाठी, आणि आता घर सोडून जाणार आहे ना, ते सुद्धा तुझ्याच सांगण्यावरून. या घरातून बाहेर पड असं मी तुला कधीच म्हणालो नाही. सगळ्या गोष्टी स्पष्टपणे शब्दातच सांगाव्या लागतात असं तर नाहीये ना दादा? आत्याबाईंचा इतका अपमान करून सुद्धा मी तुला काहीही बोललो नाही, यातच तुझं नशीब समज वामन. हो, अरे वा. आता हे सुद्धा आरोप करतोयस तू माझ्यावर? भाऊजी, तुम्ही काय बोलताय? ए, तू मध्ये बोल नको. का नको बोलू? तुम्ही माझ्या नवऱ्यावर आरोप करताय. अहिल्या, दादा मी तुझ्या पुढे हात जोडतो. मला कुठलेही वाद नकोय. माझे हक्क, अधिकार, पैसा, प्रॉपर्टी काही नको. आणि मला वाटतं एका भिकाऱ्याला आपलं मत व्यक्त करण्याचे अधिकार या घरात अजून नक्कीच आहेत. थांब बाबा, थांब. हे बघ,
नरसिंह जर तुला काहीही बोलला असला ना तर त्याच्या वतीने मी हात जोडून माफी मागते तुझी. पण पण मला सोडून नको जाऊस रे. हे घर सोडून नको जाऊस बाळा. अच्छा बाई, थांबवू नकोस त्याला. स्वतःच्या पायावर उभं राहण्याची सुद्धा पात्रता नाही याची. अरे आणि मलाही बघायचंय किल्लेदार आडनावाच्या कुबड्या गळून पडल्यावर हा कसा तग धरतो ते. वामन 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 माझा ताप नको जाऊ रे. या घराचा उमरा ओलांडलास ना तर माझी शपथ आहे तुला वामन. नको रे जाऊ. वामन वामन. जानकी, अगं काय झालं? काय नाही, एकदम गरगरल्यासारखं झालं, काही कळलंच नाही. तू आराम कर, मी बघते कामाचं. अगं मी जानकी,